पृथ्वीवरील वैकुंठ श्री तिरुपती बालाजी. भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथील तिरुमला या डोंगररांगेत वसलेले एक ऐतिहासिक वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर विष्णूचा अवतार भगवान व्यंकटेश्वर यांना समर्पित आहे, जो मानवजातीला कलियुगातील परीक्षा आणि संकटापासून वाचवण्यासाठी येथे प्रकट झाला असे मानले जाते. त्यामुळे या ठिकाणाला कलियुग वैकुंठम असे नाव पडले आहे आणि येथील प्रभूचा उल्लेख कलियुग प्रथमाक्षम दैवम म्हणून केला जातो. हे मंदिर तिरुमला मंदिर, तिरुपती मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर अशा इतर नावांनीही ओळखले जाते. व्यंकटेश्वराला इतर अनेक नावांनी ओळखले जाते: बालाजी, गोविंदा आणि श्रीनिवास. तिरुमला टेकड्या शेषाचलम पर्वतरांगांचा एक भाग आहेत. टेकड्या समुद्रसपाटीपासून 853 मीटर म्हणजे 2799 फूट उंच आहेत. लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा, सुख वसे तुझ्या पायी मज ठेवी तेची ठाई. माझी अल्प ही वासना तू तो उदरांचा राणा. तिरू म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे लक्ष्मीपती. आणि बालाजी म्हणजे जेव्हा मथुरेला भगवंताचा तारकराज जन्म झाला तेव्हा ते प्रथम चतुर्भुज रूपात देवकी आणि वसुदेव समोर प्रगट झाले. तेच हे भगवंताचे बालस्वरूप बालाजी होय. एकदा भृगु ऋषींच्या आश्रमात त्यांचे शिष्य विचार करू लागले की आपण जे होम हवन करतो ते कोणाला अर्पण होते. त्यावर भृगु ऋषींना उत्तर देता येत नव्हते. तेवढ्यात तिथं नारद मुनी आले व त्यांनी सांगितले की याचे उत्तर त्रिदेवांपेक्षा कोण देऊ शकेल. म्हणून ते सर्वप्रथम ब्रह्मदेवाच्यांकडे गेले. तेव्हा देवी सरस्वती या वीणा वादन करत होत्या व ब्रह्मदेव ते ऐकण्यात गुंग झाले होते. त्यांनी भृगु ऋषींकडे बघितले सुद्धा नाही. त्याचा त्यांना राग आला. तसेच ते कैलास पर्वतावरही गेले. तिथं सुद्धा असेच भगवान शंकर देवी आणि पार्वती बरोबर गप्पा मारण्यात गुंग झाले होते की भृगु आले आहेत याकडे त्यांनी लक्ष सुद्धा दिले नाही. त्यामुळे अधिकच क्रोधित होऊन भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले. तर बघतात तर काय, भगवान विष्णू हे डोळे मिटून शांत निद्रा करीत होते व माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होत्या. हे बघून भृगु ऋषींना क्रोध अनावर झाला व त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीत लाथ मारली. तेव्हा भगवान विष्णू त्यांचे चरण दाबून त्यांना विचारू लागले की तुमच्या पायाला लागले तर नाही ना. तेव्हा भृगु ऋषींना त्यांची चूक कळाली व त्यांनी भगवंताची माफी मागितली. भगवंतच ते, त्यांनी पण त्यांना लगेच माफ करून टाकले. पण हे सर्व होत असताना लक्ष्मी देवीला मात्र राग आला. त्या भगवंतांना म्हणाल्या की माझा वास तुमच्या हृदयात आहे आणि तिथंच भृगु ऋषींनी लाथ मारली आणि तुम्ही त्यांना काही न बोलता माफ केले. याचा राग माता लक्ष्मीला आला व त्या वैकुंठ सोडून गेला. भगवंताचा अवतार म्हणजे धर्माची स्थापना करणे हा आहेच, पण ह्या पलीकडे त्यांना भक्ताच्या भक्तीशी आदान प्रदान करायचे असते. म्हणून भगवान अवतार घेत असतात. लक्ष्मीदेवी वैकुंठ सोडून गेल्या त्यामुळे वैकुंठाला शोभा राहिली नाही आणि त्याचा शोध घेण्यासाठी भगवंत वराह क्षेत्रात शेषाचलम पर्वतरांगावर आले. या पर्वतरांगांची उत्पत्ती शेष नागापासून झाली आहे असे म्हणतात. याला 7 शिखरे आहेत: शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री, व्यंकटाद्री. ही आदिशांची 7 शिरे आहेत असे म्हणले जाते. वायुदेवांशी झालेल्या स्पर्धेत सुमेरू पर्वताला या शेषांनी घट्ट पकडले होते. या स्पर्धेला थांबवण्यासाठी नारद मुनींनी भगवान श्री हरीचे गुणगान सुरू केले आणि जेव्हा अनंत शेषांनी भगवंताचे गुणगान ऐकले तेव्हा ते सुमेरू पर्वतासह या वराह क्षेत्रात अवतरित झाले. त्यांच्यापासून बनलेला हा पर्वत आणि ह्याच पर्वतावर भगवान विष्णू लक्ष्मी देवींना शोधून शोधून एका वारुळात थांबले व लक्ष्मी देवींचे ध्यान करू लागले. त्यांची अशी अवस्था बघून लक्ष्मी देवी, ब्रह्मदेव व भगवान शंकराला फार वाईट वाटले. म्हणून ब्रह्मदेवांनी गायीचे व शंकरांनी वासराचे रूप घेतले व लक्ष्मीदेवींनी गवळणीचे रूप घेतले. आणि हे रूप घेऊन लक्ष्मी देवीने तिरुमलचा राजा चोळ ह्याच्याकडे गाय व वासरू सुपूर्त केले. तिरुमलचा राजा त्याचा सेवक गायी चरण्यासाठी शेषाचल पर्वतावर जाई. त्यावेळी ब्रह्मदेव रूपी गायी तिचे दूध भगवंतांना अर्पण करत. राजाची पत्नी म्हणाली, या गायीचे दूध आपल्याला मिळालेले नाही. या सेवकाचे गायीकडे लक्ष नाही. त्यावेळी त्या सेवकाने गायीकडे बारीक लक्ष देण्यास सुरुवात केली व त्याच्या असे लक्षात आले की ही गाय त्या वारुळावर सगळे दूध देत आहे. हे बघून त्याला गायीचा राग आला व त्याने त्या गायीवर कुऱ्हाड फेकून मारली. त्या गायीला वाचवण्यासाठी साक्षात भगवंत तेथे अवतरले
व ती कुऱ्हाड त्यांच्या डोक्याला लागली व त्या जागी त्यांना जखम झाली. आजही तिरुपती बालाजीचे डोके झाकलेले असते व त्या जखमेला हळदीचा लेप लावण्यात येतो व जिथं हा वार झाला होता त्या ठिकाणचे केस सुद्धा गेले आहेत. पुढे काही वर्षांनी नीलाद्री नावाची एक भक्त स्त्री, जिने भगवंतांना म्हणले की हे भगवंता, मी तुला असे बघू शकत नाही, त्यामुळे मी माझे केस तुला अर्पण करते. तेव्हा भगवंतांनी तिला आशीर्वाद दिला की जे कोणी मला केस अर्पण करतील त्यांना त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही. आणि तेव्हापासून बालाजींना केस अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. गायीवर वार करणाऱ्या त्या सेवकाचा भगवंतांना राग आला व त्यांनी त्याचा वध केला. तसेच राजा चोल याला शाप दिला की तू पुढच्या जन्मी राक्षस होशील. भगवंताचे रूप बघून राजा चोल शरण आला. त्यामुळे भगवंतांनी त्याला उश्राप दिला की पुढील जन्मी या क्षेत्री तू आकाशराज म्हणून जन्माला येशील व तुझी पुत्री पद्मावती हिच्याशी मी विवाह करेल व लक्ष्मी देवी समवेत या ठिकाणी वास करेल व सगळ्या भक्तांचा उद्धार करेल. द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाची आई यशोदामाई यांची इच्छा होती की भगवंताचे विवाह बघावा. ती अपूर्ण राहिली होती व भगवंत लहान असताना त्यांच्यावर पुत्रप्रेम करायचे होते, ती सुद्धा इच्छा अपूर्ण राहिली होती. भगवंतांना यशोदामाईची इच्छा पूर्ण करायची होती म्हणून यशोदामाई बकुला देवीच्या अवतारात अवतरित झाले. यशोदामाई म्हणजेच बकुला देवी आणि श्रीकृष्ण म्हणजेच बालाजी या पर्वतावर राहू लागले. इकडे तिरुमलचा चोळ राजा म्हणजेच आकाशराज याची कन्या पद्मावती विवाहयोग्य झाली होती. भगवंतांना बघता क्षणी पद्मावती त्यांच्या प्रेमात पडली. तर पद्मावती कोण होती? त्रेतायुगात भगवंताची प्राप्ती करण्यासाठी ती तप करत होती. ती वेदवती. जेव्हा वेदवती तपश्चर्या करत असताना रावणाने कामंद होऊन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेदवतीने रावणाला शाप दिला, मी तुझ्या मृत्यूचे कारण बनेल व तू माझी तपश्चर्या भंग केली आहेस असे म्हणत त्या अग्नीमध्ये विलीन झाल्या. जेव्हा श्रीराम अगस्त्य ऋषींना भेटले तेव्हा सीतामाईंनी अग्नीमध्ये प्रवेश केला. त्या अग्नीमध्ये सुरक्षित राहिल्या आणि अग्नीमधून छाया सीता प्रकट झाल्या व त्या श्रीरामाबरोबर पंचवटीला आल्या. या ठिकाणी रावणाने छाया सीतेचे हरण केले. त्यामुळे वेदवतीमुळे रावणाचा नाश झाला आणि जेव्हा सीतामाईने अग्निपरीक्षा दिली तेव्हा छाया सीता म्हणजेच वेदवतीने अग्नीमध्ये प्रवेश केला. तेव्हा सीतामाई बाहेर आल्या. तेव्हा सीतामाई म्हणू लागल्या की हे प्रभू, वेदवतीने फार तपश्चर्या केली आहे तुमच्या प्राप्तीसाठी, तेव्हा तुम्ही हिच्याशी देखील विवाह करा. तेव्हा भगवंत म्हणाले की या अवतारात मी एकपत्नी व्रत धारण केले आहे, परंतु जेव्हा मी कलयुगात श्रीनिवास म्हणून अवतरेन तेव्हा मी या पद्मावतीशी विवाह करेल. आणि म्हणून भगवंतांनी पद्मावतीशी विवाह केला. जेव्हा भगवंताचे व पद्मावतीचे लग्न ठरले तेव्हा त्यांच्याकडे लक्ष्मी नव्हती की धन नव्हते. तेव्हा भगवंतांनी कुबेराकडून कर्ज घेतले आणि विवाह केला. या विवाहाला करवीर क्षेत्रातून म्हणजेच कोल्हापूरहून लक्ष्मी देवी सुद्धा उपस्थित होत्या व सर्व देवी देवतांच्या साक्षीने हा विवाह पार पडला. भगवंतांनी लग्नासाठी कुबेराकडून घेतलेले कर्ज भगवंताचे भक्त आजही फेडतात. तिरुपतीला जाऊन सोने व पैसे अर्पण करतात. पद्मावती व लक्ष्मी समवेत असणारी तिरुपती बालाजी हे फार उदार आहेत. ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. माझे तिरुपती बालाजीचे दर्शन झाल्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला. अनंत अशा त्या सत्ता शक्तीमध्ये अत्यंत हीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला. मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारे नव्हते. एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो. माझ्या मते परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे वाटत होती. गोविंदा गोविंदा. उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्ता त्रैलोक्यं मङ्गलम्